नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. टी शिक्षक पात्रता परीक्षा मे 2024 यामधील पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी उपयुक्त असणारा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील पेपर. एकूण प्रश्न 30 आहेत. 30 गुणांसाठी. यातील पहिला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. स्मरणास नेहमी टिंबटिंब हवे. पर्याय साहचर्य, नाविन्य, अभिरुची यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ साहचर्य. पुढील प्रश्न क्रमांक 2. ऋण, धारणा, प्रत्यावहन व टिंबटिंब हे स्मरण प्रक्रियेतील घटक आहेत. पर्याय प्रत्याभिज्ञान, प्रत्यावहन, पुनरअध्ययन यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ प्रत्याभिज्ञान. प्रश्न क्रमांक 3. शारीरिक व मानसिक अध्ययनात टिंबटिंब परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे. पर्याय शारीरिक, नैसर्गिक, मानसिक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 4. वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अध्ययन, शिक्षक, अध्यापन यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ अध्ययन. प्रश्न क्रमांक 5. अपेक्षित सुसंवाद साधण्यासाठी टिंबटिंब सतत करावे लागते. पर्याय संपादन, समाधान, प्रतिसाद, समायोजन. उत्तर पर्याय क्रमांक ड समायोजन. प्रश्न क्रमांक 6. अध्ययन म्हणजे आपल्याला हवा असलेला टिंबटिंब होय. पर्याय वर्तन बदल, भावना, विकास यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ वर्तन बदल. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंब हा जीवनाच्या तयारीचा कालखंड आहे. पर्याय विद्यार्थी, शिक्षक, शाळा यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क शाळा. पुढील प्रश्न क्रमांक 8. ज्ञानेंद्रियामुळे टिंबटिंबचा बाह्य जगाशी संबंध येतो. पर्याय वातावरणाचा, अंतर्मनाचा, शरीराचा यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब अंतर्मनाचा. प्रश्न क्रमांक 9. सामाजिक प्रक्रियेमध्ये टिंबटिंब नेहमी समजावणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींची भूमिका टिंबटिंब घेत असतो. पर्याय समाज, विद्यार्थी, शिक्षक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ समाज. प्रश्न क्रमांक 10. 1879 मध्ये टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने मानसशाखाची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात स्थापन केली. पर्याय विल्यम वुंट, वॉटसन, फ्राइड यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 11. योग्य चेतकास योग्य टिंबटिंब दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते. पर्याय चेतना, उत्साह, प्रतिसाद यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क प्रतिसाद. पुढील प्रश्न क्रमांक 12. अवबोध होण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंब याची आवश्यकता असते. पर्याय संवेदना, अर्थ धारणा, धारणा यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ संवेदना, अर्थ. प्रश्न क्रमांक 13. ज्ञानेंद्रियाने प्रथम टिंबटिंब झाल्याशिवाय अवबोध होणे कठीण असते. पर्याय अभिरुची, आवड, संवेदना यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क संवेदना. प्रश्न क्रमांक 14. चेतक, टिंबटिंब व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे मुख्य सूत्र आहे. पर्याय कल्पना, मनात विचार, भावना यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब मनात विचार. प्रश्न क्रमांक 15. बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनातील समस्यांचे विश्लेषण करणे म्हणजे टिंबटिंब पद्धती होय. पर्याय जीवनवृत्तांत, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ जीवनवृत्तांत. प्रश्न क्रमांक 16. प्रायोगिक पद्धती टिंबटिंब आहे, त्यामुळे ही पद्धती टिंबटिंब आहे. पर्याय अवघड शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ. उत्तर पर्याय क्रमांक ब शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ. प्रश्न क्रमांक 17.
भाषा हे सामाजिक कौशल्याचे श्रेष्ठ टिंबटिंब आहे. पर्याय साधन, रूप, साध्य यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ साधन. त्यापुढील प्रश्न क्रमांक 18. अनुभव व वर्तन यांच्यामधील सुधारणा म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अध्ययन, अध्यापन, अभ्यास यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ अध्ययन. प्रश्न क्रमांक 19. बालवर्तनाचा अभ्यास करण्याची टिंबटिंब ही सर्वात सोपी पद्धती आहे. पर्याय आत्मनिरीक्षण, अंतर्निरीक्षण, निरीक्षण यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क निरीक्षण. पुढील प्रश्न क्रमांक 20. राग आल्यावर स्वतःमध्ये कोणकोणते बदल होतात याचा अभ्यास स्वतःच करणे टिंबटिंब पद्धतीचे उदाहरण आहे. पर्याय आत्मनिरीक्षण, जीवनवृत्तांत, सर्वेक्षण यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ आत्मनिरीक्षण. प्रश्न क्रमांक 21. सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती टिंबटिंब असाव्यात. पर्याय औपचारिक, भावनिक, अनौपचारिक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क अनौपचारिक. प्रश्न क्रमांक 22. विशिष्ट रचनावाद पद्धती टिंबटिंब याने मांडली. पर्याय रिचर्ड सचमन, जॉन डुई, थॉर्नडाईक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब जॉन डुई. यापुढील प्रश्न क्रमांक 23. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा टिंबटिंब असते. पर्याय अमूर्त, मूर्त, वास्तविक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ अमूर्त. प्रश्न क्रमांक 24. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय विचार, प्रतिमा, अवधान यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ विचार. प्रश्न क्रमांक 25. दैनंदिनी शालेय अध्ययन अध्यापन टिंबटिंब प्रक्रियेवर चालू शकते. पर्याय अध्ययन, संबोध, व्याख्यान यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ अध्ययन. प्रश्न क्रमांक 26. संवेदनांना टिंबटिंब अर्थ प्राप्त होऊन त्याचे टिंबटिंब तयार होतात. पर्याय अनुभवांनी अवबोध, अवबोध कल्पना, कल्पना प्रतिमा, प्रतिमा अनुभवांनी. उत्तर पर्याय क्रमांक अ अनुभवांनी अवबोध. प्रश्न क्रमांक 27. टिंबटिंब व टिंबटिंब हे थकव्याचे दोन प्रकार आहेत. पर्याय शारीरिक मानसिक, मानसिक भावनिक, भावनिक सामाजिक, सामाजिक शारीरिक. उत्तर पर्याय क्रमांक अ शारीरिक मानसिक. दोनच प्रकारचे थकवे येतात. प्रश्न क्रमांक 28. कल्पना ही माणसाच्या टिंबटिंब अलौकिक देणगी आहे. पर्याय बुद्धीची, भावनेची, शरीराची यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ बुद्धीची. पुढील प्रश्न क्रमांक 29. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. पर्याय स्किनर, ब्रुनर, डॉक्टर ब्लूम यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क डॉक्टर ब्लूम. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. व्यक्ती वैशिष्ट्यासह व सौंदर्ययुक्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करणे म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय कौशल्य, पद्धती, प्रेरक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ कौशल्य. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा.